अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो, आज आपण श्री गुरुसेवा त्रैमासिक याविषयी जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा, कारण या व्हिडिओच्या दरम्यान मी माझा एक सुंदरसा त्रैमासिकांबद्दल आलेला अनुभव शेअर करणार आहे। शिवाय आपल्याला जर हे त्रैमासिक आपल्या घरी घरपोच हवं असेल तर त्याविषयी माहिती आणि फोन नंबर या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला देणार आहे। तेव्हा या व्हिडिओला आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। स्वामी भक्त हो, दत्तावतारी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्ट वेदांत नगर अहिल्यानगर मार्फत श्री गुरुसेवा हे दर्जेदार आध्यात्मिक त्रैमासिक प्रकाशित करण्यात येतं। परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक 16 मे 1994 रोजी आद्य श्री शंकराचार्य जयंतीच्या निमित्तानं प्रथम प्रकाशन केलं होतं। प्रकाशनाप्रसंगी आशीर्वाद देताना सद्गुरूंनी हे त्रैमासिक वैदिक सनातन धर्माचं मूळ अधिष्ठान व्यक्त करणारं असावं, हे तात्कालिक स्वरूपाचं न राहता कायमचे संदर्भ साहित्य म्हणून जिज्ञासूंनी पुन्हा पुन्हा वाचावं आणि समजून घ्यावं अशाच प्रकारे असावं। संपूर्ण अध्यात्माला वाहिलेले हे अंक तुम्ही संग्रही जरूर ठेवा। गेल्या 10 वर्षापासून माझ्याकडे सुद्धा या सर्व अंकांचा संग्रह आहे। आपला आध्यात्मिक दर्जा जसा जसा वाढत जाईल तसा तसा यातील लेखांचा बोधही वाढत जाईल। हे त्रैमासिक श्री दत्त देवस्थानचे मुखपत्र नसून देवस्थानचे प्रतिनिधित्व करत नाही। सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने वेगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्याविषयी खूप सांगण्यासारखं आहे। त्रैमासिकाचा मुख्य उद्देश समाजातील ज्ञानी अभ्यासू वर्गास आध्यात्मिक वाटचाल करू इच्छिणाऱ्यांना वेद, उपनिषद, धर्मशास्त्र याविषयी माहिती मिळावी, तसेच समाजातील आध्यात्मिक जाणकार, तत्वज्ञानी, विचारवंत यांना एक दर्जेदार व्यासपीठ मिळावं या अनुषंगानं याची निर्मिती करण्यात आली आहे, निर्मिती होत आहे। तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक कैलासवासी डॉक्टर व.दी. कुलकर्णी यांनी श्री गुरुदेवांच्या आशीर्वादाने सुरुवातीच्या काळात याचे संपादक म्हणून काम पाहिले होते। स्वामी भक्त हो, आता आपण त्रैमासिकाचे जे अंतरंग आहे, म्हणजे त्रैमासिकामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे लेख त्या त्रैमासिकात आपल्याला वाचायला मिळतात याविषयी जाणून घेऊया। या त्रैमासिकाच्या अंतरंगामध्ये चिंतन, यामध्ये परमपूज्य श्री गुरुदेवांच्या अमृत वचनावरील विवेचन असतं। त्यानंतर श्री रामकृष्ण उवाच एका विषयावर सद्गुरूंचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळतं। त्यानंतर वेद परिचय, विविध उपनिषदांमधील उपदेशपर माहिती यामध्ये आपल्याला वाचायला मिळते। त्यानंतर ग्रंथ परिचय, एखाद्या ग्रंथावर लेख मालिका आपल्याला यामध्ये वाचायला मिळते। क्षेत्र महात्म्य, एखाद्या तीर्थक्षेत्राविषयी संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये वाचायला मिळते। देवस्थान वृत्त विशेष, यामध्ये देवस्थानामध्ये वर्षभरामध्ये होणाऱ्या आध्यात्मिक उपक्रमांचा वृत्तांत आपल्याला यामध्ये बघायला मिळतो। त्यानंतर येतं पुराण परिचय, पुराणातील विविध कथा आपल्याला यामध्ये वाचायला मिळतील। त्यानंतर असतो ऋषी परिचय, एखाद्या ऋषींविषयी माहिती आपल्याला मिळते। विभूती विशेष, विभूती विशेष हा माझा अगदी आवडता यामधला लेख प्रकार आहे। अध्यात्मातील अधिकारी सत्पुरुष संतांची यामध्ये माहिती आपल्याला मिळते। स्तोत्र परिचय, आपल्याला विविध स्तोत्र माहीत असतात, पण त्याचा भावार्थ, अन्वयार्थ आपल्याला माहीत नसतो। मग यामध्ये आपल्याला स्तोत्र परिचय झाल्यामुळे त्या स्तोत्राविषयी आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी वाचायला मिळते। संवाद, संवाद यामध्ये एखादी मुलाखत असते, मी आस्तिक का या विषयावरती आपल्याला एखादी मुलाखत वाचायला मिळते। आणि ही मुलाखत वाचत असताना मला जो अनुभव आला आहे तो आज मी आपल्यासमोर या व्हिडिओमध्ये सादर करणार आहे। ही जी मुलाखत वाचून आपल्या मनामध्ये ईश्वराविषयी आदर निर्माण होतो। स्वकृतीने समाजाला दिशा दाखविण्याच्या विचारवंतांच्या, शास्त्रज्ञांच्या, प्रथितयश लोकांचं मनोगत आपल्याला यामध्ये वाचायला मिळतं।
थोडक्यात काय तर आपल्या गौरवशाली भारतीय परंपरेतील वेद, उपनिषद, स्मृती, पुराणं, स्तोत्र, आरत्या, संत साहित्य, विविध साहित्यांचा नाममात्र मूल्यामध्ये एकाच वेळी परिचय करून देणारे, जिज्ञासूंची श्रद्धा वाढविणारे, कोणतीही जाहिरात नसणारे हे आध्यात्मिक त्रैमासिक आहे. वर्षभरामध्ये आपल्याला 4 त्रैमासिक वाचायला मिळतात. जणू काही एखादी ज्ञानगंगाच आहे मंडळी. ही ज्ञानगंगा गेली 10 वर्ष माझ्या घरी येत आहे, अवतरली आहे. आपल्यालाही मी सांगू इच्छिते की आपण जरूर ह्या त्रैमासिकाचा, श्री गुरुसेवा त्रैमासिकाचा जरूर लाभ घ्यावा. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील वाचक अनुक्रमे महाराष्ट्रामध्ये 200 रुपये आणि महाराष्ट्राबाहेर 300 रुपये भरून याचे आपण वर्गणीदार होऊ शकता. 1 किंवा 2 वर्षाची वर्गणी आपल्याला भरता येते. हा अंक प्रत्येक 3 महिन्यानंतर प्रकाशित होऊन आपल्याला व्यक्तिगतरित्या कुरिअरनं किंवा पोस्टाद्वारे घरपोच मिळत असतो. त्रैमासिक श्री गुरुसेवा ह्या त्रैमासिकाची मी अगदी आतुरतेने वाट बघत असते. ही जी त्रैमासिका आहेत, जणू काही वर्षभराचा महाराजांचा हा सत्संगच असतो माझ्यासाठी. आणि दरवेळेला त्रैमासिकाची एखाद्या चातक पक्षाप्रमाणे मी वाट बघत असते. आणि कधी कधी काय होतं की या त्रैमासिकामधनं महाराजांचा काहीतरी मला संदेश मिळतो किंवा काहीतरी एखादा लेख असा वाचण्यात येतो आणि त्यातनं परमपूज्य महाराज काहीतरी असं सुचवून जातात की तू हे कर, तू ते कर. आणि ते खूप मला आनंद होतो की जणू काही मला एक मार्गदर्शनच ह्या त्रैमासिकातनं मिळत असतं. किंवा आता आपण पुढच्या प्रवचनामध्ये काय विषय घ्यायला हवा किंवा कशावर आपण लिहावं, काय करावं, बोलावं, हे सगळं आणि काही गोष्टी समजत नाही. एखाद्या शब्दाचा मला उलगडा होत नसतो, त्याचा अर्थसुद्धा मला त्रैमासिकामधनं कळून जातो. असं हा म्हणजे एक जादूची कांडी म्हणावी तसं हे त्रैमासिक काम करून जातं. आणि त्रैमासिक हातात पडलं की सगळ्यात पहिले काय करायचं, बोल अमृताचा वाचायचा. त्याच्यानंतर वाचायचं ते म्हणजे संवाद, मी आस्तिक का. मला खूप आवडतं मी आस्तिक का वाचायला. आणि ते वाचलं ना मी आस्तिक का की माझी श्रद्धा बळकटून जाते. आणि मग त्यानंतर वाचायचं ते विभूती विशेष. आणि मग मधली जी आहे ती जसे सवड मिळेल किंवा कधी कधी बघणंही होत नाही, पण तो ग्रंथ असतो ठेवलेला. आणि एखाद्या वेळेला काही अडचण आली की पटकन त्रैमासिक उघडायचं आणि हातात पण बरोबर लागतं की इथं ह्या ग्रंथामध्ये आपल्याला जे काय पाहिजे ते ह्या त्रैमासिकामध्ये दडलेलं आहे आणि ते मिळतं पण. आणि तसंच झालं यावेळेला. आपले गुरुदेवांचे जे भक्त आहेत मधुसूदनजी नेहरे आमच्या कडे दरवेळेला त्रैमासिक घेऊन येतात. महाराजांचे निस्सीम असे भक्त आहेत, शिष्य आहेत, सज्जन सात्विक गृहस्थ. आणि म्हणजे त्रैमासिकाप्रमाणे आम्ही त्यांची पण आतुरतेने वाट बघत असतो. आमच्यासाठी ते जणू काही महाराजांचा संदेश घेऊन येणारे महाराजांचे पार्षदच आम्हाला ते वाटतात. त्यांनी त्रैमासिक काल माझ्याकडे आणून दिलं. मी आल्यास अगदी म्हणजे एखाद्या आदर्शाप्रमाणे ते त्यातलं बोल अमृताचा वाचला, आशीर्वाद थोडाफार वाचला आणि आज वाचायला घेतलं ते संवाद, मी आस्तिक का. आणि हा संवाद वाचत असताना कधी डोळ्यातनं घळाघळा अश्रू यायला लागले मलाच कळलं नाही. कारण यामधले जे डॉक्टर चिंतामणी गिरीश कुलकर्णी जे आहेत, गिरीश कुलकर्णी, चिंतामणी गिरीश कुलकर्णी, तर यांच्या ज्या पत्नी आहेत गौरी कुलकर्णी, त्यांच्याकडे नगरला माझी पहिली डिलिव्हरी तिथे झालेली आहे 1 एप्रिल 1998ला. आणि त्याच्या आधी फाल्गुन महिन्यामध्ये जो महाराजांचा जन्मदिवस होता तो त्या जन्म उत्सवामध्ये महाराजांच्या तिथला मला प्रसाद खायला मिळाला होता. महाराजांचं मला 9 महिने दर्शन घ्यायला मिळालं होतं. आणि नंतरसुद्धा माझी लेक झाल्यानंतर मला महाराजांचं आशीर्वाद मिळाले होते. आणि म्हणजे महाराजांनी कशी बघा रचना केली होती हे मला आत्ता उलगडतंय 25-26 वर्षानंतर की हा जो मी आस्तिक ज्या वेळेला हे संवाद वाचला त्यामुळे मला खूप भरून आलं की अशा पवित्र ठिकाणी आपली डिलेवरी झालेली आहे. आणि हे जे गिरीश कुलकर्णी आहेत
किती निस्सीम असे गोंदवलेकर महाराजांचे भक्त आणि किती साधे सात्विक, एवढ्या मोठ्या डॉक्टर असून सुद्धा कुठलंही गची बाधा नाही, काही नाही. हे वाचून खूप आनंद झाला. आणि सगळ्यात अजून आनंद कुठला झाला की त्यांची जी पत्नी आहेत गौरी कुलकर्णी, त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि आमच्या परिचयाचे औरंगाबादचे जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर पारगावकर, त्यांची ते सख्खी बहीण आहेत. आणि हे सगळी मंडळी आमच्या घरी त्यावेळेला नगरला येऊन गेलेली आहेत. पारगावकरांची तर आमचे घरचे संबंध आहेत आणि हे काही मला माहीतच नव्हतं. म्हणजे मला खूप आनंद झाला हे सगळं बघून. आणि ह्या ज्या पारगावकर आहेत ते आमचे माझे जे गुरु आहेत आबा मोहोळकर, आम्ही एकच, म्हणजे त्यांचे आमचे गुरु एकच आहेत. आणि आबा मोहोळकरांची जी मुलगी आहेत मंदाताई, तर त्यांचे आपले नगरचे क्षीरसागर महाराज गुरु आहेत. म्हणजे कसं सगळं एक आहे. हा दत्त संप्रदाय कुठे असा सगळा जुळून येतो आणि असं हे सगळं वाचताना खूप आनंद होतो. डॉक्टर कुलकर्णी आहेत, ही विभूती किती ग्रेट आहे हे आत्ता हे मी आस्तिक का वाचल्यानंतर मला कळलं आणि इतकं भरून आलं. खूप छान, खूप आनंद झाला. महाराजांची कृपा कशी सगळ्यांवर आहे याची पुन्हा एकदा प्रचिती झाली. आणि यामध्ये, ह्या संवादामध्ये दरवेळेला एक संदेश दडलेला असतो तर मी आस्तिकामध्ये. तर याच्यात त्यांनी इतकं छान सांगितलं सगळ्यांसाठी की सगळ्या उपाधी तुम्ही बाजूला सोडून द्यायला पाहिजे. वायफळ गप्पा गोष्टी नको, टाइमपास नको, मोबाईल व्हॉट्सॲप नको. साधकांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे एक ना एक क्षण ईश्वराच्या चिंतनामध्ये तुम्ही वेळ घालवा. ईश्वर चिंतन तुम्ही करा, नामस्मरण करा. हा मोलाचा संदेश आम्ही आस्तिका देऊन जातो. आणि मला इतकं खूप छान वाटतं की महाराजने आज देह ठेवून एवढी वर्ष झालीत, परंतु हे गुरुसेवेचं जे काम चालू आहे त्रैमासिकाच्या मार्फत, ते इतकं मोलाचं आहे की ते असं म्हणजे जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत हे कार्य असं अखंड चालू राहावं. या कार्याला आपल्याकडनं काहीतरी सेवा घडावी ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि महाराज मला असेच प्रश्न पडत राहो, तुम्ही उत्तर देत राहा, मार्गदर्शन करत राहा. आणि असे जे श्रीयुत मधुसूदन नेहरेंसारखे महाराजांचे जे निस्सीम भक्त आहेत, महाराजांचे पार्षद आहेत, त्यांना उत्तम आयु आरोग्य लाभो. आणि ही जी मंडळी जी कोणी त्रैमासिकासाठी काम करतायत त्यांना सुद्धा खूप शुभेच्छा. खूप खूप सुंदर आहे हे गुरुसेवा त्रैमासिक. सगळे संग्रहामध्ये माझ्या आहेत आणि मला खूप कधी पण अडचण आली की मी उघडते आणि समाधान पावते. असं हे श्री गुरुसेवा त्रैमासिक. खूप खूप धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, असं हे अद्भुत अलौकिक श्री गुरुसेवा त्रैमासिक, जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारं असं हे श्री गुरुसेवा त्रैमासिक. हे त्रैमासिकाचं जर आपल्याला वार्षिक वर्गणीदार व्हायचं असेल, आपल्या मित्रांना, स्नेहींना किंवा आध्यात्मिक ज्यांना ओढ निर्माण झालेली आहे अशा मुमुक्षु साधकांना जर आपल्याला हे श्री गुरुसेवा त्रैमासिक भेट द्यायचं असेल तर जरूर आपण हे भेट द्यावं आणि ह्या आध्यात्मिक मार्गामधील सेवेमध्ये आपला खारीचा वाटा जरूर उचलावा. जर आपल्याला या त्रैमासिकाचा वार्षिक वर्गणीदार व्हायचा असेल तर संपर्कासाठी पत्ता श्री दत्त देवस्थान ट्रस्ट, दूरध्वनी क्रमांक 0241 24 24 78, दूरध्वनी क्रमांक कोड आहे 0241 24 24 785, 0241 24 24 785. श्री दत्तक्षेत्र@gmail.com या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधावा आणि वार्षिक वर्गणीदार व्हावं आणि ह्या आध्यात्मिक पर्वामध्ये आपणही ह्या श्री गुरुसेवा त्रैमासिकाचा आपणही लाभ घ्यावा. श्री गुरुसेवा त्रैमासिकाचे वर्गणीदार होऊन हे त्रैमासिक ज्या वेळेला आपल्या घरी येईल त्यावेळेला आपल्याला ह्या त्रैमासिकाचं महात्म्य कळेल आणि आपणही आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती झाल्याचा अनुभव आपल्याला जरूर येईल, अशीच आशा वाटते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.